निपाणी देवगड राज्यमार्गाचं काम गेल्या 5 वर्षांपासून सुरू आहे। गेल्या वर्षी तब्बल 45 दिवस दाजीपूर राधानगरी मार्गावरील वाहतूक थांबवून रस्त्याचं काम पूर्ण करण्यात आलं होतं। परंतु अवघ्या महिन्याभरातच रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय। खड्डेमय रस्त्यांवरून वाहतूक करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागतेय। खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढल्यानं स्थानिकांनी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल जाब विचारला। यावेळी येत्या 15 दिवसांमध्ये रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही तर रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय। साधारण गैबीपासून दाजीपूरपर्यंत हा जो रस्ता आहे तो रस्ता ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत, त्याचा बऱ्याच ठिकाणी खचलेला आहे आणि त्यामुळे ह्या मार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक होते आहे। प्रवासी गाड्यांची असेल किंवा बाकीचे वाहतूक करणाऱ्या मोठ्या गाड्यांची देखील ह्या ठिकाणी वाहतूक ह्या ठिकाणी होते। पण रस्ता खराब झाल्यामुळं लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत आणि तो रस्ता पूर्ववत करावा ह्या मागणीसाठी आम्ही सार्वजनिक बांधकामाचे उपअभियंता इंगोले साहेब यांना या संदर्भात निवेदन दिलेलं आहे। कंपन्यामुळे किंवा बऱ्याच ठिकाणी रस्ता खराब झालेला आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर करावा असं आम्ही कंपनीला आणि अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। 15 दिवसात जर हा रस्ता पूर्ववत केला नाही तर आम्ही राधानगरी या ठिकाणी हे सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार आहे। दरम्यान पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते उखडले आहेत। आता उखडलेल्या रस्त्यांची कामं पूर्ण करून पुन्हा रस्ते वाहतुकी योग्य करणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शिवाजी इंगवले यांनी दिली। आंदोलकांच्या मागण्या रास्त आहेत, त्या मताशी मी सहमत आहे। गेल्या वर्षी आम्ही साधारणपणे 45 दिवस रस्ता बंद ठेवून लोंढावळचा जो पूल होता त्याचं रुंदीकरण केलेलं आहे। त्याचबरोबर रस्त्यावरचा जो आपला जवळजवळ 25 किलोमीटर आम्ही रस्ता नव्याने केला होता। तथापि काय झाले, काही ठिकाणी आता साधारण 2.5 ते 3 किलोमीटरमध्ये ज्या ठिकाणी आमच्याकडनं काही थोड्याफार प्रमाणामध्ये सिलकोट वगैरे मारण्याचा प्रकार झालेला नाही त्या ठिकाणी रस्ता खराब झालेला आहे। तो रस्ता पूर्ववतपणे आम्ही नवीन करून घेतो आहे आणि रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न आम्ही ह्यावर्षी परत करणार आहे। त्यासाठी थोडा आंदोलकांनी आम्हाला वेळ द्यावा, कारण आता पर्जन्यमान पाऊस पण जास्तच आहे। पाऊस उघडल्याशिवाय आणि पूर्ण खालची जमीन वाळल्याशिवाय आम्हाला तो रस्ता करता येणार नाही। जर ह्या पावसामध्ये परत रस्ता केला तर परत खराब होणार आहे। त्याच्याऐवजी थोडासा वेळ दिला आणि ऊन पडल्यानंतर आम्ही तो रस्ता परत नवीन करून रस्ता सुस्त वाहतूक ठेवतो आहे। राधानगरी परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यानं रस्ता काँक्रीटचा होणं आवश्यक होतं, परंतु तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य झालं नाही। मात्र पावसाच्या उघडीपीनंतर रस्त्याची दुरुस्ती करणार असल्याचं रस्ते ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी अब्दुल कादर पीरजादे यांनी सांगितलंय। दाजीपूर ते राधानगरी रस्ता आहे, त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण आणि जड वाहतूक ज्यादा आहे। वास्तविक हा रस्ता काँक्रीट करणं गरजेचं होतं, परंतु काही तांत्रिक कारणामुळं त्यांना ते काँक्रिटीकरण घेता आलं नाही, ते फॉरेस्ट वगैरे असल्यामुळं। तरी परंतु आता मी रस्त्याची पाहणी केलेली आहे। जरा पाऊस उघडल्यानंतर जो खराब झालेला रस्ता आहे तो पूर्ववत स्थितीत करून देण्याची मी तुम्हाला हमी देत आहे। किती दिवसात साहेब पाहिजे? आता काय पाऊस उघडल्याशिवाय ते डांबरीकरण त्याला धरत नाही, कारण खाल्लं तर वल आहे एकदम, तर ते जरा थोडंसं वाळलं की मग त्याला रिकन्स्ट्रक्शन करून तुमचा रस्ता व्यवस्थित करून दिला जाईल। 43 दिवस ज्यावेळी रस्ता बंद होता त्यावेळी कंपनीने काम केलं, परंतु काही ठिकाणी जे पॅचेस राहिलेले होते त्यामुळे ते पॅचेस खराब झालेले आहेत। केलेला रस्ता तो परत खूप खराब नाही झालेला, जिथं जिथं शिलकोट केलेला आहे तो चांगला राहिलेला आहे, परंतु काय चुकून राहिलेले आहेत त्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। दक्षता घेतो आता, यातून पुढे सगळा रस्ता मी परत करून देण्याची तुम्हाला मी हे दिलं आहे, हमी दिलेली आहे। रस्ते पूर्ण करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आश्वासन दिलं असलं तरी रस्त्याचं काम कधी पूर्ण होणार याकडे राधानगरीकरांचं लक्ष लागून राहिलंय।